फायनली मी आले भावाच्या लग्नाला माहेरी. इकडं प्रिशू सकाळी छान गार झोपलेली होती. तोपर्यंत आम्ही सर्व कामं वगैरे आवरले. इकडे बघा कपडे एवढे पडले आहे धुण्याचे. म्हटलं थोडा आराम वगैरे करू, मग कपडे वगैरे धुवू. इकडं किचन वाटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. बाहेर खूप राडा आहे बघा, किती पसारा पडला आहे. कलर वगैरे दिला घराला तर सर्व सामान बाहेर काढला होता. तर मग आम्ही भाऊ बहिणींनी मिळून थोडं थोडं आवरलं. इकडं प्रिशू निवांत झोपलेली आहे. तोपर्यंत म्हटलं चला पटापट कामं करून घेऊ. इकडं अंघोळ वगैरे उरकली. त्यानंतर म्हटलं प्रिशूसाठी थोडीशी खिचडी बनवून घेऊया, फिक्की खिचडी. तर इकडं बघा प्रिशू उठली, तिची अंघोळ वगैरे घातली, तिला नाश्ता वगैरे चारला. तर माझ्या टिकलीसोबत खेळत होती मॅडम. भाऊ इकडं चालला होता पत्रिका वाटण्यासाठी, निघाला आज सर्वांना बाहेरच्या गावांना पत्रिका वाटून देतो म्हणे. इकडे या मॅडमचं माझ्या टिकलीसाठी धडपड चालू होती. तर रडत होती टिकली दे म्हणून. म्हटलं घे बाई, लावतोच टिकली माझी. तिला दुपारी झोपवलं वगैरे. इकडं भाऊ गेला पत्रिका वाटण्यासाठी आणि आम्ही पण दुपारची झोपून गेलो. तर असंच आमचं रोजचं चालत राहणार आहे आता, कामं वगैरे, एन्जॉय, मस्त नाचणं बिचणं. चला भेट.